मला बाकीचं माहित नाही. मला हिस्सा लागतो म्हणजे लागतो. म्हणजे तू 3 हप्त्यांपासून बिळात घुसला आणि तू बाहेर निघायचा तपास नाही म्हणतो घरी काला आली. एवढं जीव काढून काम केलं तरी काय रुपया गाडायचा आहे ग बाय. किती पोते भरणारी आणि त्याच्यात त्याला भावनी टावणी काहीच नाही. उन्हाचा तपास नाही. पार गार पडली. गजराबाई औ नमस्कार. नमस्कार. बोल ना बाबा. काही ॲव्हरेज नाही झालं. काहीच नाही. ॲव्हरेज नाही आणि त्याला भाव नाही काहीच नाही बाबा. लय डोक्याला वैताग झाला. 13 आणि 14 रुपये चालू आहे सांग. मी काय म्हणतो तो हां हे बाय एक गोष्ट सांगायची आहे पण तुला माहीत असेल एखाद्या वेळेस. पण एक तर तुला माहिती आहे ना बाबूरावची माई भाऊबंदकी आहे आमची. हा हा हा. एक गोष्ट सांगायची पण तू सांगितलं नाही पाहिजे हो. नाही सांगणार बाबा. बोल ना. नाही तर असं ठेशीन ना मला तो महाभारीतच करीन तू. नाही नाही काय म्हणतो बोल. ते ना असा विषय आहे, हं, त्याची जमीन सगळी ना हं. आपल्या दगू पाटला विकली. कवा? ॲडव्हान्स पण घेतले पैसे. हा का? हा. मला नाही माहिती मग. नाही माहीत का? नाही ना. आणि त्याच्या पोराला तिकडं तो पेट्रोल पंप टाकून देणार आहे. हं, त्याचं पोरग आहे ना रात्री पेल होतं ना हा. त्या पोरामध्ये बसलं होतं तर मी तिथं गपचिप सगळं ऐकून घेतलं. हं, ते सांगत होतं मला पेट्रोल पंप टाकायचा आहे म्हणे हं. आणि 1.5 कोटी रुपयाला जमीन विकली. 1.5 कोटी? तरीच म्हणले 3 हप्त्यापासून तो मुसत्या माक येत नाही. हा तर आहे ना फोनच उचलीत नाही रे. तुला सांगतो ऐक बाय. याचा बाप जो होता ना हं, बाब्याचा बाप जो होता ना हा. बाब्याच्या बापाने काय केलं होतं माहिती आहे का? म्हणजे असं मग आज जर सांगतो बरं का हं, यांनी असे बाहेरचे लोक वापरून घेतले हा. बरं का. सगळा कस काढून घेते आणि लात मारून देते. पण तर रात मारून देते. खरी नुसता गोष्ट. चौथा ठेवते चौथा. बरोबर आहे. म्हणजे हा भुसा आहे ना हा. आता तुझी गत कशी झाली माहितीये का? तशीच. तू काही म्हण मला या बाई हे कसं आहे हा हा भुसा कसा पडेल आहे? हा. म्हणजे बाई मक्का काढून घेते आणि भुसा आहे ना हा फेकून भुसा असा देते. साईडला फेकून देते. आता मक्काला कसं आहे बाई याच्यावर टाकेले त्या भुशाला काही आहे का खाली त्याच्यात? तशी तो आली गत झाली. तर आहे ना हे बघ ऐक तुला मी सांगतो. हं, तू आहे ना तुला आता संधी आहे 2-4 दिवस जर तू केलं तर तो कल्याण आहे. नाही तर तुझं 100% वाटोळं झालं. आता बरं, या बाई तो एक वानतेनीचं ते येडं पोर आहे हा. त्याला काहीतरी करून ठेवशील का नाही? ते बी असून तुला सांगते या बाई 19 वर्षापासून याच्यासाठी मी एवढं आयुष्य घातलं एका पोरावर. हां हो. आणि मला काहीच नाही म्हणल्यानंतर मग काय उपयोग आहे सांग ना. उद्या मी हाय नाही आहे मा पोराचं कसं होईल? उद्या हाच गाचाकला तर काय करायचं? तेच ना मग. आणि 1.5 कोटीचा आकडा ऐकून तो आहे का पण का गेला? अरे सकाळीच पाहिलं कपडे बिपडे पाहिजे नुसते ITत घालतो आता. गावात येलो होता. मग तुमचं ब्रेकअप व्हायला का आता? 3 हप्त्यापासून तो मला तोंडच दाखवे ना. तो मला म्हणतो आता आहे ना सुनाला न पोराला तो संशय येऊ राहिला. मी काही येत नाही तिकडे. साऱ्या गावाला माहिती ना काय एवढं. हा ना भाई. आता कुठं असन तो? हं? ते कुठे असो बरं का. हं, काय करायचं माहितीये का? हं. असं आहे साऱ्या गावात माहिती. हा. तसं आहे साऱ्या गावात माहिती. डायरेक्ट घरी जायचं. हीच संधी आहे. नंतर नाही मग चान्स नाही तेच भेटणार. आता घरीच जावं लागेल. चान्स नाही भेटणार नंतर असं काही. तर येऊ का मी? हा हा हा. आणि बाबू तो मी पाय धरतो पण मा नाव नको येऊन देऊ. नाही रे बाबा तुला काय तुला करायचं सांग- मी करते. मा बघा. नाव नको सांगू बरं का. हा जाय तू. तेवढं मी काय म्हणतो हा ते काम झालं मग पोरगी पाशील ना. हा पाहिन ना मग. खरं तुला माहिती नाही हे काम मी किती करून दिले इड. चालेल ठीक आहे. हा येऊ का मग? हा हा कोणत्या याची चालेल मला असं काही नाही. चाल फक्त नाकी डोळी चांगली पाहिजे कबरी भांडी असली तरी चालेल. पाहते भाई. येऊ का मग? हा मा नाव नको सांगू भाऊ तेवढं कर बघ. नाही सांग बाई. 3 हप्त्यापासून हा बोकिंदळ मा फोन उचले ना. मला म्हणतो माई सून मूल माव संशय घेत्या. पण त्याच्यात मला या विशालने तर असं सांगितलं. मला बी जरा चटकाच लागला बाई मनाला. पण पर्याय नाही आता याच्यावर मी एवढं आयुष्य घालेले म्हणले हो. भांडूनच घ्यावा लागन मला. गजरे तुला फुकाट भेटणार नाही. तुला भांडावाच लागल. येव वगळ येऊ दे गावात आणि तेव वगळ येऊ दे. जाऊ दे मोर दे. झाकली मूठ 1.25 लाखाची होती ते जग जाहीरच झालं होतं. मी पहिल्या गाडीनं जाते बाई. मला काही दम पाडणार आहे का?
काम झाली एकतर लईच वैताग आले हे दिवसभर ना कामाने तर नुसतं माझा जीव वैतागलाय जरा बसते उन्हाला मरणाची थंडी वाजायला लागली अरे चाल ना गपचिप तांगड्या तंगडा अटकीत चाललाय. मला चॉकलेट पाहिजे चॉकलेट देते चाल. आणता पाहिजे नाही तर मी कसं सोडून सांगेन हा कसं सोडून तो लावू का 2-4 वाचाडा चाल ना पुढे तुला देते ना. दोन देते ना बाई असा होता लय सुईचे नाही तर अशी इबलाशे काय कामाचे नाही ग देवाना देऊन द्यायचं होतं सुईचं द्यायचं होतं. दोन चॉकलेट पाहिजे हा चाल 2 देते. देते ना हा त्याची लगेच काष्टा सोडायची तयारी. नसतं झालं तर बरं झालं असतं. बाय बसली का? हा बसले होते अगं तो सासरा कुठे ग? अहो ते बाहेर गेलेत काय काम होतं का तुमचं हा काम होतं. कुठे गेलाय बाहेर? काय माहित नाही बरं का मला काय सांगून नाही गेले ते हा का? घरात व्हायचं. अहो भूक हे लागली मला. घरात होय कळत तुला? अहो हा पण आहे, हे मला विचारतंय अहो घरात होय. कोणा सगळं काय बोलत असतील तू? अहो नाही एवढे लोक आलेत दरवाज्यात मग अशी काय वाढताय कोणते लोक? हे काय चल अहो तू घरात चल. कळत तुला? मम्मी चॉकलेट कोण देणार घासलेट घासलेट देऊ का? चॉकलेट चॉकलेट कुठं चॉकलेट कुठं रे मा? येऊ नका कुत्र्यावानी माझ्या दरवाजा समोर. दोन चॉकलेट पाहिजे हा. दोन दोन हे, दोन चॉकलेट ए गप ना. अरे गप बस खाली. चॉकलेट काही इज्जत राहते बाई आव्हानला काही इज्जत नाही राहत. 19 वर्षापासून याच्या पायी मी 2 नवरे सोडून दिले आणि याच्यासाठी अख्खं आयुष्य घातलं आणि याच्या नवऱ्याने सुनाने याच्या पोराने सुनाने मा धडकन तोंडावर दरवाजा लावून घेतला. अरे तू गप ना तू गप. सारखा इकून आला का बॉच काढितो तिकून आला का बॉच काढितो. हं? गप 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 गप. तो परत म्हणशील घरातून बाहेर आला तर तो भाऊ लय मारीन तुला. गप ना गप ना ए, 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 ए. गप ना गप. तुम्हाला सांगितलं ना माझ्या घरासमोर वळल्याचं नाही कुत्र्यावानी. हो जा ना, घरी जा. तो बाप येऊस तर नाही जाणार मी. तू लाव दरवाजा हा, लावला बाप ना येणार तो लाव. नाही. 2-4 दिवस घरी नाही येणार हा माझा जाऊ दे. बाप. हा गेला का काय लगे वर गेला तो. भाकरी बिकरी काय नाही आमच्या घरी. शिळ हा भाकर काहीच नसू नाही. दे एवढे दिवस नाही फिरले. तुम्हाला नाही भाकरी मागायला लावीन तर काय. हा. तो बाप येऊ दे फक्त थांब. जा ना उठा ना. उठा कळत का? उठा. काय बाई त्याला गदीला आली पदीन वाटाणा चालाना सुधी. याच्यासाठी काय काय नसन केलं. आली काल आली कुशल दरवाजात बसेल ती येडे आणले सांग यायला माहीत सोन मुलं मला काय म्हणते याला काय डोक्याला ताण झालं तरी याला सांगेल होतं घरी येऊ नको ही काल आली सर घरी थांब मला पाहू द्यात काय तू इकडे काल आली तू का म्हणून मारितोय मला गप बस ना देते ना तुला तू चाक इकडे काल आली म्हणजे तुला सांगेल होतं ना मी खरं चॉकलेट 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 दे गप ना चॉकलेट दे ना आज तिकडे गेलो देतो गपचूप बस रे गपचूप बस याला घेऊन गेल्यावर याला काल आली सर तू इकडे काल आली एवढं सांग मला काल आली तू इकडे तुला सांगितलं होतं ना घरी यायचं म्हणून तुम्ही 3 हप्त्यापासून मा फोन नाही उचलते आहे हा? ना. 3 हप्त्यापासून तुम्ही मा फोन नाही उचलते. अरे मोबाईलचा प्रॉब्लेम झालता म्हणून फोन नाही उचलला का बरं 3 आज येणार हप्त्यामध्ये तुम्ही गावात पण चक्करलाच आज येणार नाही होतो येते मी का? घरी तुम्ही गावात चक्करलाच नाही येते का? आता येतं पण काम राहत्या सारखं आता नाही जमत यायला मग आता काय करू आज संध्याकाळी येणार होतो घरी माहिती का तुम्हाला एवढे जमिनीचे पैसे भेटले तरी तुम्ही मला काहीच बोला नाही ना. म्हणजे 3 हप्त्यापासून माग चक्करला नाही. लाईट बिल भरायचं बाकी आहे पाणीपट्टी भरायची बाकी आहे. हा लाईट बिल पाणपट्टीचा दंड बसेल ना तर माय मी भरून टाकी ते उद्या नको तुझा येऊन निघ अरे तू निघ हा? येऊन निघ सोन मुले मावली यश काय करते असू द्या ना अरे व्हय. 19 वर्ष मी तुमच्या बरोबर राहिले.
आता चायला मग आपल्या तुमच्या तिकडे तिकडे आहे दबावा ना खातर कोणाचा चॉकलेट आपलं मोबाईल तिकडे- देणार तिकडे आपलं. चॉकलेट हे का बाय मोबाईल देत नाही गप्पे. तुमच्या दबावात नाही तुम्ही मला कोणाशी फोनवर बोलून दिलं नाही, कोणाच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाऊन दिलं नाही, कुठं जाऊन दिलं, कुठे एकटीला फिरून नाही दिलं, आणि आता तुम्ही ऐन वेळेस गेले का माझ्या नाही तुम्ही? बरोबर असं करताय का? तुम्ही कधी आले अरे आता झालं ना. तुम्ही काय करायचं कर झोपले होते. मग ही बाई आली तुम्हाला कळालं नाही का? याला सांगितलं होतं ना जायचं मी, तरी बसले इथंच. म्हणजे केव्हाच यायला का? मग अर्धा तास झालाय. तुमचं पोर म्हणे पीठ मागायला आले म्हणे, पीठ नको देऊ त्यांना वय घरात. यांचा संबंध काय यायचं इथं वय हात काढतो का? होय मी काय म्हणतोय, यांचा संबंध काय इथं यायचा? हा संबंध काय? नाही त्यांचा ना आपला काय संबंध आहे? काय संबंध आहे त्यांचा नाही? काय आलं तू आली इकडं? हा काहीच संबंध नाही, काहीच नाही. कोणत्याच प्रकारचा संबंध नाही. हा संबंध नाही. पप्पा आहे, पप्पा पप्पा ए. पप्पा पप्पा तोंड बात काय? पप्पा मग काहीच संबंध नाही. मग ये येड पोरगा असून त्याला पप्पा कसं काय कळलं? पण आता हे खरंच भावाले तूच सांग. खरंच भावाले पहिल्या नावऱ्याचं नाही का? खरंच सांग. पप्पा अगं पहिल्या नावऱ्याचं आहे तिचं. पप्पा ते मी यायचं जायचं ना, मग तेव्हा ते मला ते म्हणतं का पप्पाचं ये, त्याच सवय लागून गेली त्याला. तू अशी रस्त्याने चालणाऱ्या माणसाला म्हणशील का पप्पा आहे? नाही नाही बळजबरी आईचा नवरा करशील? अरे नाही श्वास तुला चाल माहिती आहे. सगळ्या गावाला माहितीये. माझे झक्के पप्पा आहे, झक्के पप्पा आहे ना, काय झक्के शक्य सख्खे याला सख्खे सटके त्या सटके. सख्खे पप्पा. ते काय का आला तुला सटके लागत रे? होतो का इकडं? काय मारती गाडी सारखं होतो का इकडं? येडंदड शान सगळं घेऊन येणं ती. हे बघा सगळ्या गावाला पप्पा माहितीये. चॉकलेट बनायचं तर सटके पप्पा का आला तुला सटके लागत आहे? फटके टाकायचे गेला. टाकलाय मी तोपर्यंत नाही येऊन देणार, तोसाठी नाही काढेल तू. सगळ्या गावाला माहितीये तुमचं पोरग येते. अरे मारे सगळ्या गावाला माहितीये. अहो, माहितीये मामा, का? पण तुम्हाला शोभतं का हे सगळं करायला? ह्या कोण आहेत? तू शांत बस रे, तुला नाही माहिती काही. सगळ्या गावाला माहिती तुला माहित नाही का अजून? त्याला सगळं माहिती म्हणून त्यानं मायवाल्या तोंडावर दार लावलं. त्याला असं सारं होतं का? माहिती. यांची बायको आहे दुसरी ती. ती काय बायको बिकू नाही भावाली, फक्त मी जा यायचो फक्त. मग कोण आहे? बायको नाही. ठेवलेली आहे का? अरे नाही बरं म्हणजे पोरग कस काय झालं? जा यायचं. पोरग अरे ते का भावालय का? तुमचा इथे काही डोक्याला येत राहते. तुमच्या सारखंच येते सर्किट. दादा कोण दादा रे? मम्मीने सांगितले, मग तू दादा आहे का? मग तू झाला का दादा तिचं? कोणता दादा मग तू जात होता काय? मम्मीने सांगितले दादा. दादा म्हणजे तुम्हाला अक्कल आहे का? भाऊ म्हणतो ते मला. दादा आणि बिदा असं चक्रम भाऊ आहे का माझा? गेलेली केस. अहो, तुम्हाला काही कळतंय का? काय बोलताय? पहिलं तुमच्या बापाला दापा ना तुम्ही, त्याला का बोलताय तुम्ही? मी दादा इकडून वय भाऊ तू त्यांच्या नको नादी लागू, ते लय हुशार माणसं आहे. ते का अंगाला कासरा लागून देणार आहे का? वय इकडं. तोयवाला बाप मीचे, तो पप्पा मीचे, मम्मी मीचे. वकील बरं जाय तू होय. हा जाय घरी होय. काय काम म्हणजे आहे मी काही तुमचं? इकडं काही व्हिजिटला आले होते सरकारी दवाखान्यात कामाला, आहे का मी नर्स आहे का? अरे पण इकडे काय इकडं आली? कोणला कितवा महिना चालून किती तारीख किती टिपायला आले होते का? तुम्हाला गेला का महिना? मग तुला बोलवलं होतं इकडे कोणा? मग तुम्ही 3 हप्त्यापासून यायचं तपास नाही, मा घरात किराणा तुला सांगितलं संपला. मोबाईलचा? घर भाडं द्यायचंय मला, लाईट बिल भरायचंय, पाणी पट्टी भरायची. तुम्हीच म्हणले ना आता मीच पप्पा येईन मीच आई येईन, मग तुम्हाला भरता येत नाही का? सगळं खर्च करता येत नाही का? हा हा? तू गपची बस रे. तू एवढा पैसे होता कशाला ना, मागता तुम्ही? तू एवढा होता का? हा. तसं मी आयुष्याची राख रांगोळी केली तो बापासाठी. तू नको मध्ये मध्ये चमचागिरी करू. मग इकडं हे तू बघा. बोल रे चापट्या, तू बोल. या इकडे. कुठं? तू इकडे. त्यांच्या समोरच बोलायचं ना. अरे मी काय म्हणतो, हम्म. तुला काही गरजच नव्हती घरा परत यायची. म्हणजे तुला मी काय द्यायचं ते देतच राहतोय ना. हं? ए नीट उभा राही ना. म्हणजे मला इकडं बाहेरूनच खपवायचा नाही, विचार तुला होता. घरा परत यायची गरज नव्हती ना. हा तुला काय लागेल ते मी देतच होतो ना. नाही घरचीच राहते वा, बाहेरची कायमची बाहेरच ठेवायची. घरापर्यंत तिला म्हणजे येऊन तुला नाही घरात द्यायचं, घुसायचं होतं काहीच का नाही. मावल्या? हा? नाही घरात घुसायचं होतं का? घरात तर घुसल काल घुसायला घुसायचं? काय झालं? घरात घुसायचा विषय नाही. हा. हम्म? काय नेमकं? काय विषय? त्याला तेच समजायचं होतं. म्हणलं माझी सोन मुले तुझ्याच घरापर्यंत नको येत जाऊ. बरोबर आहे की नाही? मी येत जाईल म्हणलं तुम्ही तिकडे. जात जा ना तिकडं. मी तिकडे जाईल येत जाईल. आहे की नाही? हा. जेवणी आहे तुमची. नाही हो तसं नाही. मसनात गावऱ्या गेल्या तरी काय तुमचं अरे नाही तसं नाही काही. हा? मग नाद गंजच सोडाच नाही काय? गंजच तुमचं खानदान मग चांगलंच माणुसकीच आहे ना.
म्हणजे म्हणजे ते आज झालं म्हणजे तुला घरात घ्यायचं का मग ही माणूस दाखवायची का मग तवा यायच्या टायमाला आपल्याला बाय मग आऊ म्हणूनच ठेवायचं होतं ना. हा. ते याच्याशी बोलू नको, या मैत्रिणी संग जाऊ नको, त्या माणसाशी बोलू नको, इकडं कामाला जाऊ नको, तिकडं कार्यक्रमाला जाऊ नको. तो पाय मी 3 नवरे सोडले ना. 3? आणि तो पाय मी एवढा सण केला, एवढा तो मायवाला छळ केला, आणि आता काय म्हणतो घरापर्यंत काला आली मायवाला एकाला सुनाला माहिती तरी होईल. चॉकलेट देत नाही होय. तुम्ही, तरी चॉकलेट देत नाही. 3 नवरे सोडले आणि मग यच मा बाप एवढा आवडला काय चौथा हा? हा? याच्यात काय असं आवडायला तो बापानं मला सोडलं नाही. मी तर एका मिनिटात त्याच्या लात मारली असती, पण यानं मला सोडलं नाही. यानं एवढा माझा मानसिक छळ करेल आणि पार माझ्या हाड डिल्ले करेल. मग एवढीच तुम्हाला आवडत होती बाई, तर मग घरात लग्न करून आणायचं ना, बाहेर कशाला ठेवायच्या बाया? मला पण होता मला घरात आणायची नव्हती मला फक्त बाहेर ठेवायची होती पण तिला घरही बांधून दिले मी आता तेव्हा जे आहे ते कर आणि ह्या घरात जरी बाई आली डबल नाही. तुम्हाला घराच्या बाहेर काढी ना, तिला सांगून देतो परत इकडे यायचं तुम्हाला नाही. घराच्या बाहेर काढीन मी. हा. हे तिला बघा. तिला बाय घर बांधून दिलंय मी तुला सांगतो बरं. तुम्हाला सांगतो तिला काय नाही घरात किराणा वगैरे संपला का आतापर्यंत देत राहिलो आम्हाला काहीच नाही पाहिजे. मम्मीला ना कोणाला दिलं घर चॉकलेट पाहिजे, बांधून? फक्त चॉकलेट हे पाहिजे. बघा मी तुम्हाला याच्या चॉकलेट कुठून पाहिजे पैसे आले एवढे घर बांधून द्यायला? म्हणजे या आमच्या घरातल्या वस्तू गायब केल्या आणि तिकडे नेऊन टाकल्या वय. ए बाबा, मी का काही भंगारचं दुकान नाही मावालं. तू घरातलं ये मायवाली नाही. भाड्याची खोली, हा भाड्या खोटं बोलू राहिला. काय झालं आपल्या याच्यात नाही का रस समृद्ध मध्ये जमीन गेली हा कोण तिचे पैसे नाही भेटले हा तिकडे घातले असते नाही थोडे घातले लय नाही घातले पण आता मला जोडी नव्हतं ना रे कोणी थंडी गारठीच म्हणजे बसा उठायला जागा तुम्हाला नव्हती आहे ना असं गारठून मारलं पाहिजे, बाहेरच झोपायला लावायला पाहिजे तुम्हाला. लाजही वाटत नाही, अजून सुना मुलं देखत बोलायला लागलेत. काय वाटत नाही तुम्हाला ठेवले ना पैसे बाबा ठेवले ना नाही नाही, घरात नाही झोपायचं आता, तुम्हाला गारठून मारतो आता. हे बघा तुम्हाला मी सांगते, ऐकून घ्या. जे काय असेल ते विषय संपून टाका. इथून पुढे इथं येत नका जाऊ, कारण की आमची ह्या गावात खूप इज्जत आहे. आम्हाला आमच्या इज्जतीला काही डाग लावायचं नाही. सासऱ्याने केलं एक काम, अजून आम्हाला नाही तुला करायचं. किती वर्ष झाले या गावात येऊन? 1 वर्षच झाले. 1 वर्षात तगंची इज्जत कमावली. मग तुम्ही काही इज्जत कमवली? 19 वर्षापासून हा बोकिंदळ घरामध्ये उठपळ बसेली. अहो पण याच्या पाय मायवाली इज्जत मी इशीला टांगली, आणि तू काय म्हणते आमच्या घराण्याला लय इज्जत आहे? ही इज्जत का तुमच्या घराण्याची? तुम्ही घातले हे ना असे किडे काढून ठुले चवाचे ना दवाचे, हे आमच्या फंजाळी मारून ए, दिले खरं बोल सांभाळायला. खरं बोल पण किरा कुठे, माझं किरा नाव कुठे? इज्जत आम्हा नाही. आहे का मम्मी खरं किरा बोल. किरा कुठे, किरा कुठे, किरा तेव्हा हा? किरा कुठे, हे आहे का याच्या जवळ सुलेमानी किडा? गजरे खरं बोल किरा कुठे, हा, किरा त्या कुठे? सुलेमानी किड्याचाच हा किरा प्रताप आहे. मारून टाकतो मी, मारून टाकतो. किडा झाला का काय? नाही मला किराला त्याचा किडा कापल्यावर मी कुठं जाऊ या वयामध्ये? बरोबर आहे, आता मग आता नाही मला नाही मला नाही किल्याला मला तू ना चॉकलेट खाऊन गच पडत जाय बाबा. म्हणून चॉकलेट दिलेत कुठं, दिलेच नाही चॉकलेट दिले. लावणं मग त्याच्या 2-4 वाचाडा तो दिन ना. मालू का त्याला तवा काटाळा नाही आला. चॉकलेट माझ्या पाहिजे, बापाला मारतो काय? चॉकलेट दे ना मग, चॉकलेट दे ना येडा भुतोय दादा, चॉकलेट दे ना डोक्यात दगड घालतो काय? कोण दादा रे? तू दादा दादा. लय बरं वाटत काय आता? येड्याची इस्मेत अरे पण त्याला सांग बरं खरंच सांग हा मावाला आहे, खरंच सांग मग कोणाच आहे? तो तिसरा नवरा केला त्याचा का नाही हा? ते दगड खरं सांग अहो काय तेव्हा तुला चावळा दिवस त्या, जायला काय होते बोला नव्हते. त्या. हा काय खोटं बोलत आहे ना इकडे घेऊन येते माक बोकड तुमचा नाही का? अरे खरं का? पण त्याचा बेजा आता 19 वर्षापासून जातो येतो ना त्याच्यामुळे ते दादा आठवत नाही त्याला मग ते मला दादा माझे पप्पा दादा जेवाय, हे कोण, जेवाय. हे कोण? वहिनी वहिनी, दादा आणि पप्पा आणि मम्मी. याला बस झालं का? येड्या दाव संपली की एवढीच प्रॉपर्टी होती ना तुझ्याजवळ? आपलं एवढं ते आणि चॉकलेट 2 नाही चॉकलेट. तुला एवढंच लिहून देईल होतं बोलाय पुरतं? एवढीच प्रॉपर्टी होती का तुझी वाली? एवढं ती माझी आणि झालं का? संपलं का मग? 2 चॉकलेट आहे ना, चॉकलेट हा ना? अरे, मग आता ग बस. घासलेट होता घासलेट. तू तरी काय माय पोराच्या मुळा उठला? प्रॉपर्टीचं काय ते बोल. ज्या कामाला आले ते कामाचं उरक. कसं बघत आहे हा. झाप्या? ए एक झाप्या मिनिट बट्टार डोळ्या, ओ थांब जरा. गुबड तोंड्या. ओ, कोण कोणा म्हणले कोणा म्हणले मी कसली प्रॉपर्टीचा काय प्रॉपर्टीचा विषय काय चाललंय? त्यांना माहिती ना. काय मामा प्रॉब्लेम? कसली प्रॉपर्टी? आता हे आपले वाटप करायचे ना. हा मग यांना द्यायची का अर्धी? यांचा काय संबंध? द्यायची नाही, काय नाही नाही द्यायचे नाही आपल्याला हा द्यायची हा? नाही, द्यायची नाही. जा कशी तुम्ही. देणार नाही? घरी जा. याचा डीएनए टेस्ट करीन. हं. काय अहो, मला डॉक्टर- सोपे नका समजू. डॉक्टरला मारायला बसले. तुम्ही जर मला जर कायदा जर शिकवला तर मग लक्षात ठेवा, एक मिनिट तुम्ही आमच्या घरात कायद्यानं राहता का? घरात घुसन. ऐका, घरात राहता का? घरात राहिला ना मग कायद्याची भाषा करा आमच्या सोबत, समजलं मग ना? तो काय मग आता आलीच तर घरी जाऊन नाही देत का? मला घरात घाली ती का? नाही नाही अशांना काय कधी पण उठसूट घरात घाल, धर्मशाळा आहे का? हा
मग का ग तो वाला घरधर्म शाळा नाही मग मायवालं का काय डंगरी शाळा होती काही आणि निम्म्या रात्री 12 वाजता यानं दरवाजा वाजवला आणि 1:30 वाजता घराच्या बाहेर गेलाय हा त्यात भागीदार तुम्ही पण होते ना का ते एकटेच होते? हा, मग तीच भागीदारी मागायला आली तरी ठीक आहे पण ही हागंदारी कोणाची तोच बापाची खरं बोल हा. खरं बोल. याच्याच निम्म्या खरं बोल. रात्रीचं येणं जाणं आहे का भाऊ हीच आगंदारी तुमचीच ती घाण आहे मला माहिती हम्म तुमचीच घाण आहे हा स्वतःचा लेख सांगू राहिला जरासा खाय त्याचा वाटी चमच्याना खाली मुंडी घालून पाहू राहिला खाली बरं, मुंडी काय पाताळ दुंडी बरं मी काय संध्याकाळी येतो मग आपण हिशोब लावू. संध्याकाळी नाही यायचं आणि सकाळी नाही यायचं आणि हिशोब काहीच लागणार नाही मला हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे हा तुला कसला हिस्सा नाही भेटणार इथं काय मग आम्ही ठेवलेले आहेत का? हा तू गप ग गपगा काय गपगा इथं हम्म. लेक आहे त्यांचं जीवन चतुर सांगून आणि कुत्र हुंगाना लागली मध्ये बोलायला एक हातन कुठं मला येऊन शिकवायला एक लागलं हातन नऊ बात चालली बोलत पुढं पुढं हा. बोल मग बोलणारच. वहिनी चॉकलेट देऊन टाका आम्ही जातो चॉकलेट देऊन टाका आम्ही जातो ओ बस शांत. ए, ते हे काय- गावा पाहिलं झालं कोण यायचं येडं भूतेचे आमचे 2 चॉकलेट देऊन टाका आम्ही जातो आमच्या गावा दुकानात चला द्या बरं. उतरले एखादं. आम्ही जातो आमच्या गाव आमच्या लांब लांब घ्या लांब लांब घ्या सुट्टे पैसे नाही मागं. आम्ही जातो आमच्या गाव आमच्या लांब लांब घ्या काय तुला लांबच राय लांब राय लांब हाण, राय हाण, राय लांब राय लांब ए, अरे तू काल मारतो राय राय काल लांब मारतो त्याच्या मेंदूवर एक चापट टाका म्हणजे ते चांगलं होईल असं मेंदू कसं उठन त्याचा तो बापाच्या मुंडक्यावर आता मी पाय देणार आहे नंतर तो मुंडक्यावर द्यायला तो तसंच राहिला पाहिजे ना हा. त्याच्या काला देईन मी चापट मेंदूवर टाका उठन त्याचा मेंदू हे बघा इतके वेळ तुम्हाला इज्जतीच सांगतोय आम्ही इथून जावा ए मग काय आता कपडे काढून बेइज्जत करून पाठविते काय म्हणूनच मी तुम्हाला सांगते समजलं ना स्वतःची बेइज्जती नसेल ना करायची तर नीट ऐका लय बेइज्जती झाली बाई 19 वर्षापासून तो सासऱ्याचं येणं जाणं आहे ना तर पुरी बेइज्जत झालेली हा तेव्हा नाही आठवलं तुम्हाला हा. आज आठवलंय हा फार दिवस इज्जत हाय का तुटली नाही इज्जत तुटली त्यांची हा ना हे बघा हिथं तमाशा घालायचं नाही समजलं ना तो काय असेल ते तिकडे बाहेर तो बघायचं आता हे कुत्रे सोडले का माव ही कुत्री सोडली का तो माव बुकायला लावली का काय माहिती? नाही कुत्री माया बुकायला लावली का तुला मला गल्लीतच काढायचं होतं का तुला मी पटलं होतं ना ओ मामा तुम्ही तो घाबरू नका. 19 वर्षापासून मला घरी येऊन नाही दिलं तुझी बायको वाट लागली तरी तो मला घरी येऊन नाही दिलं तू काही सोप्पा नाहीये ही दूषक हिस्सा मागायला येऊ नका समजलं ना जाणं 3 नवरे होते त्यांना असं सोडलं का त्यांच्या मागे लागणं हिस्सा त्यांचे काढले नाही त्यांचे काढले नाही म्या हा. त्यांचे काढले नाही मग काढ आणि हिस्सा याचा ठेवला ना मागायचा. हा एक पट इस्पिक आहे ना दुप्पट इस्पिक आहे काढून ठेवला ना त्याच्यावाला हा. हा याचा जो करतोय इथं काय येऊ बघा नका परत इतक्या वेळेच मी इज्जत दादा, सगळं नाही ऐकते पण बोलायचं. नाही माझ्या डोक्यावर बसायला तो लागले. नशीब चांगला आता तरी बाहेरच आले जर घरात जर ए. घुसले तर बाहेर नाही ए, मी निघायची काय आता- राहायची शिराणी करीन मला गजरी म्हणत्या ए थोडं गजरे शिरायला ना माझ्यासोबत तोंड सामना बंद कर करावा ना. लागेल तुम्हाला ए बरं शांत बस बरं बघ तुला मी 15 लाख रुपये देतो मिटून 15 नि मा काहीच होत नाही नाही 15 लाख रुपये देऊन टाक. 15 नि मा काहीच नाही होत जा दे. 15 लाख देतो. जा दे सुन भाई जा दे. मला 20 जाऊ 25 दे काय? अरे लय पैसे आपल्याकडे. मला 25 अहो, लाख हा रुपये कोण लागत तुमचा? हा कोण आहे? आहे ना भरपूर आहे ना 25 लाख आणि 2 चॉकलेट दोन- अरे तुला काय कळत कुसळला 25 लाख वर किती शून्य असतात 10 चॉकलेट असतात 10 चॉकलेट? 10 चॉकलेट 10 चॉकलेट 25 वर 10 चॉकलेट ठेवले का 25 लाख होत्या हा. बोल 25 हे बघ गजरे तुला 15 घ्यायचे सगळे मी आज बी ए, घेत आता नाही मी तू- उद्या बी घेत नाही मी 25 शिवाय माग हटणार नाही. माझे सोन मला गप केले मी डायरेक्ट निम्मे पैसे देऊ राहिलो आपण हा 15 50 लाख रुपये आले आम्हाला हा. एक हिस्सा देतो 2 हिस्से आम्हाला नको का मग आता असं झालं आमच्या म्हड्यावरून काढा हिच्या म्हड्यावर काढा म्हणजे मेहनत करे मुर्गा आणि अंडा खाय फकीर 19 वर्षापासून मी राबले हा मग ह्यांनी काय हा? केलं आणि आयता माहित तू इथं नाही राबल्या तुम्ही आमच्या घरी येऊन नाही राबल्या हा. हा, तो तिथं घरी- राबल्या तो तुम्ही. हा, मग घरी तोच राबली. बापाने राबवली हा. तोच बापाने राबवली तुमची शाळा हा. होती ती तुम्हीच प्राचार्य बरं होत्या तू त्या. 25 देणार नाही का नाही नाही 15 दे, चल रे 15. घरात चल ए, अरे घरात घुस चला घरात श्वास याला काय नाहीये. वड माग घर झटकलं तर आठाना पडेल फक्त घरात घरात काही फरक नाही पडला. चला घरात चला नाही. इकडं वैर काय म्हणतो घरात फरक पडला जाऊ दे. काय म्हणतो काला घरात घुस राहिली? वय बाहेर असं म्हणला नाही. ना? घरात नको येऊन देऊ अरे म्हणला तसं नाही बरं मी मग? तुला देऊ राहिलं तू का बरं गेला? 25 लाख लागतील मला 15 हा. देऊ राहिले तुला ऐका झाले 15. 15 तू बी लाख घरात ये एवढं काय भेटणार 15 आहे? लाखाची एक पूर्ण. काम करा 17 द्या 2 लाख आहे ना याचा इलाज करा हॉस्पिटलला असं का 17 द्या जाऊ बरं द्या. 17 घे आता चल आणि चाल निघा. 25च लागत आहे मला नाही नाही हा 25 नाही बरं 25च लागत आता आहे काय मला 17,000 आपण 17 लाख आपण लखपती नाही होणार नाही नाही ओ मामा बरं 20 देतात आहे 20 फायनल 20 रुपये देणार नाही काय करस ते करा घ्यायचे का 20 त्याला काय कळत आहे 20 चॉकलेट आणि 20 चॉकलेट 20 त्याला चॉकलेटची बरणी बी द्या बरं बरं देतो 2 देतो
लॉलीपॉपची एक बरणी देतो. ताण झालं बा. हा. आणि संध्याकाळी तुम्ही घरी पाहिजे हं मला 20 लाख येतो रुपये म्हणले घेऊन. ना. हा मामा परत घरी यायला लावू नका, नाही तर मग घरात जर घुसले तर निघणार नाही बाहेर. म्हटलं तुला संध्याकाळी हा. देऊन टाका. संध्याकाळी येतो घरी. आमच्या हा. दरवाजात पाय ठेवू ते मी नका. ठरवीन. हा ते मी पण ठरवलं. चॉकलेट पण आणा. हा, तो बाई. तुला लेमन आता गोळ्या ना- आणतो. चॉकलेट आता मला 20 लाख भेटले का तुम्ही एखादा खपलं का मग येईन तुमच्या मौतीला आले तर. चला मग. कशाला आमच्या आपल्याला घरात ए, नका येडे, पाहू, बाई, तुझ्या 20 लाख घरात देऊन तू नका काय पाहू ना. सुटणार रे आपण. मग आपलं जाईल शेवटपर्यंत. हा हेच करा शेवटपर्यंत अख्ख्या गावातल्या बायांसोबत ठेवा आणि हे घर अख्खं पातलं पालतं पाड आहे का नाही. अरे गप्प बसून बाई तुला काय कळत. हा. संध्याकाळी मी 20 लाख रुपये घेऊन. 20 लाख रुपये घेऊन या आणि दुकानातून किराणा बिराणा सगळं भरून आणा. आता 20 लाखातून आणू का? तुम्ही नाही बघा ना. नाही 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 नाही, ते तर मी फिक्स घेईन, मला एफडी करायची. एक बरं, काम चल. करा ना घरात जे उरला सुरला असेल ते पण घेऊन जा. ते काय पण का कमी काही? पडत असेल तुम्ही. हाय काय भिकारीच येत नाही तरी तुम्ही. म्हणजे हा कवा शिळा काय उरलेलं देऊ तुझ्या का? घरी काय पीठ मीठ मागायला आले काय? बेकारी म्हणजे फुकट नाही. हा, हा. रोज येत जा ना मग दे ग ताई करत इथं दिला असतं सगळं फुकट नाही फुकट. हा. पार डोक्याचे बरं, मी डवळे काय झाले करायला? तो सासऱ्याजवळ राहून. ए, असं कुत्र्याला चारतो आम्ही तुम्हाला हम्म. चारलं तर काय लय झालं बोलण्यापेक्षा तेच ना. नाही ना. जावा बाजीला काय आण? अख्खी जिंदगीला काडी लावली वळी केली त्याच्यासाठी. बाजीला काय फुकट आणू? नाही देऊ बरं केलं, राहिला. आमच्या उपकार ए, केले जावा. हम्म. येतो तू संध्याकाळी. नव्हती ना तवा नक्की कलवरी, नाही तर तुला विचारूनच त्याच्या घरात घुसले असते. ए, तू नव्हती ना तवा. बरं मी काय येतोय हा संध्याकाळी तू बाजीला काय काय करशील? काय करू? मटण बिटन कर. घेऊन या. आणि चॉकलेटची पण घेऊन या. हा लेमन गोळ्या पप्पा पप्पा लेमन गोळ्या आणतो. बरं आणतो चाल रे. बाजीला आणतो संध्याकाळी. हा आपल्या घरात भाजीला बघा आधी. आपल्याला काय लागेल सांग. नाही नाही आधी तिकडे नेऊन द्या ना. नाही रे ते नंतर नाही जायचं. नाही, आम्ही उपाशी मेल अरे करतो. 10-11च्या पुढे नाही जायचं. नाही नाही, आम्ही उपाशी मरवतो. एवढं नको जाऊ कसं काय हा. जाऊ. लय तिकडे चापा नेऊन द्या. बाप आहे तुमचा. ए, चल चालतात नाही तिकडेच जा. ऐका पाय जा तिकडं जा त्या बायाच्या घरी जा जा. पाय बर का हा जा. काहीच ठेवणार रे मग. मायला इथे शिकायला म्हणलं होतं घरी येऊ नको. हा झालं ना माझ्या घरात वाजा की आता यायला तर मागच्या दाराने जातो. लग्नाची ती लग्नाची हावला काय महत्व आहे का? हं? घरात सुद्धा येऊन दिलं नाही बाई त्या सुनानी मुलांनी. आणि 19 वर्ष त्याच्यासाठी जीव जाळला. 3 नवरे सोडून दिले, 3 संसार बुडावले आणि यानं मला कोणाशी बोलून नाही दिलं, काही नाही काही नाही. पण लग्नाची ती लग्नाची आणि ठेवेल ती ठेवेलच, काही खरं नाही. चाल रे